सर्वांचं रुईज रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला चुरमा लाडू दाखवणार आहे। गणपतीला लागतोय तो नैवेद्यासाठी। तर गहू आणले 1 किलो, ते दळून आणले जाडसर रवाळ। आणि जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कप रवा घालायचा। तर मी तसं नाही, तर जाड दळून आणलेलं आहे पीठ। आणि आता ह्याच्यामध्ये हे तूप घालते, अर्धा कप। हे चांगलं आता तूप सगळ्या पिठाला चोळायचं। तुम्ही ह्याच्यामध्ये 1 कप बेसनही घेऊ शकता, पण मी फक्त गव्हाच्या रवा पिठाचा वापर करते। आता आपण हे घट्टसर मळायचे पीठ। असं घट्टसर मळायचं पीठ आणि अर्धा तास तिंबट ठेवायचं। कवर करून किंवा काहीतरी उपडं भांडं ठेवायचं। आता अर्धा तास झाला आहे। आता सॉफ्ट बनवायचं आणि मुठे बनवायचे त्याचे। असे चपट नाही बनवायचं, कारण मग ते शिजत नाही आतून। असं हे बघा, असं म्हणजे मध्ये पण शिजलं जातं। असे मुठे बनवायचे आणि मग तळायचे तुपामध्ये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलातही करू शकता, पण आता हे तुपामध्ये मी तळते। मुठे तुपात तळायचे। तळल्यावर असं दिसतं। अजून मी तळते आहे। हे तळून झाले आहेत, तर आता आपण ह्याचे पीसेस करायचे। थोडे कोमट झाले आहेत, असे करून सगळ्याचे करते। हे आता मुठ्यांचे तुकडे तुकडे केले। आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहे। आता हे आपण मुठे मिक्सरमधून काढले। आता हे चाळून घ्यायचं। थोडी चुरमा लाडूसाठी खसखस घेणार आहोत गरम करून। हे जे मुठे आपण तळलेले त्याचंच तूप आहे, ते थोडंसं घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्स त्याच्यात हे करायचे, फ्राय करायचे, जेणेकरून शेल्फ लाईफ वाढते। माझ्याकडे बारीक चिरलेले काजू बदामची हे आहे पावडर। तुमच्याकडे असतील तर घाला, नाही तर नाही आहे, एवढं हे नसतं जरुरी। चुरमा लाडूमध्ये ड्रायफ्रूट घालायचं, मिक्सरमधून काढलं त्याच्यात घालूया। आता या चुरम्यामध्ये हे घालायचं। माझ्याकडे पावडर आहे, तुम्ही जायफळ किसून घातलात तरी चालेल। मी अर्धा चमचा घालते। वेलची पावडर घालते,
1 ते 1.5 चमचा. बोल. तेच तूप जे मुठिया तळलेलं आहे तेच घेते अर्धा कप. साधारणपणे गूळ मी 700 ग्रॅम घेते आहे. बेताचंच गोड करते. तुम्हाला पाहिजे तर पिठी साखरही घालू शकता, पण हे कसं डायबिटीस पेशंट्स असतील किंवा तेही खाऊ शकतात, म्हणून मी ह्यावेळेस गुळाचं बनवते. आता हे मी तुपामध्ये गूळ वितळवते. असा गूळ वितळून झाला. आता हे असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा आणि त्या घालायचं. आणि चुकून सुद्धा हात घालू नका, कारण गरम गुळ आहे तर भाजण्याची शक्यता असते. अजून ह्याच्यामध्ये अर्धा कप तूप घालू शकता तुम्ही. लगेच वळायला घ्यायचे. 1 मिनिट. हे आता अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी, कारण कोरडं लागेल आणि वळणार नाहीत लाडू म्हणून. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता मी हे लाडू वळवायला सुरुवात करते. आता बघा, हे असे लाडू वळायचे. तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे त्या बनवा घेऊन. आणि मग खसखसमध्ये असे घोळवायचे.